आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तू आता माझ्यावर हात उगारणार आहेस? वा, हेच करू शकतोस रे तू, कारण तू पण बाबाराव खोताचा मुलगा आहेस ना. त्याचे गुण आलेच असणार तुझ्यात. वेद, मी खोतांच्या घरात सून म्हणून येणार नाही. ज्या घरात बाबाराव खोताची सत्ता चालते त्या घराचा उंबरठा मी कधीच ओलांडणार नाही. वेद, मला माफ कर वेद, खरंच माफ कर. मी काय काय बोलून गेले तुला, पण माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. तुला माझ्यापासून दूर करण्यासाठी माझ्याकडे हा एकच पर्याय होता. I'm so sorry. I'm sorry. I'm so sorry, Ved. वहिनी, काय सुरू आहे तुमचं? ते हॉलला घेऊन जायचं सामान भरतीये बॅगेत. अहो, पण तुम्ही सामान भरताय, काढताय, पुन्हा नवीन सामान भरताय, ते पण काढताय. नाही, गोंधळ उडालाय माझा. फारच गोंधळ उडालाय तुमचा. थांबा, मी मदत करते. वहिनी, अहो, अश्रू का आले तुमच्या डोळ्यात? किती कठोर असले, आयुष्यात झगडले तरी मी पण बाईच आहे ना. अशा शुभ कार्याच्या वेळी मला माझ्या नवऱ्याची आठवण येणारच की. तेवढीशी लहान होती माझी मुलं, आता एवढी मोठी झाली, लग्नाला आली. आता यावेळी यांचे बाबा असते तर चांगलं थाटामाटात लग्न लावून दिलं असतं. म्हणून ऋषीच्या बाबांची आठवण आली. खरं तर असल्या कामात ऋषी आणि नलीच मदत करतात मला. नली तर एका गोष्टीला हात लावू देत नाही मला. सगळी कामं तीच करते. आणि आता आज एवढं बाबाचं लग्न आहे तर बहीणच नाहीये घरी. मोठ्या हौसेनं उभी राहिली असती करवली म्हणून ऋषीच्या मागे, चांगली नटू थटू.
माझी नली घरात नाहीये तर घराला शोभाच नाहीये. खरं सांग सुषमा, वाटतंय तुला हे लग्न घर? घराला ना रंगरंगोटी, ना तोरण, ना मांडव, काहीच नाही. तुम्ही बोलताय ते खरं आहे वहिनी. मला पण हे लग्नघर वाटतच नाही. नली घरात असती ना तर घर असं अगदी आनंदाने भरून गेलं असतं. हसण्याला, आनंदाला असं उधाण आलं असतं. पण नली ना शब्दाची अगदी पक्की आहे, जिद्दी आहे. भावाच्या सुखासाठी घर सोडून जाणं हा केवढा मोठा त्याग आहे. मला तर वाटतं नलीचं मन आहे ना इथंच आहे. पण वहिनी, एक गोष्ट मात्र चांगली झाली. आपल्या ऋषीचं त्याच्या आवडत्या मुलीशी लग्न होतंय. वहिनी, तुम्ही अजिबात दुःखी होऊ नका. अहो, कोणत्या का कारणाने असे ना, पण नलीला ऋषीला हळद लावता आलीये. काय ऋषी? मुकुंदराव, हळदीचं तेज चढलंय तुमच्या मुलीच्या अंगावर. नाही, तुमची ही मिताली लाजळूचं झाड आहे. नुसतीला असतेच, बोलत काहीच नाही. उद्या लग्न आहे मिताली, उखाणे पाठ करून ठेवायचे. हो हो, उखाणा तर यायलाच पाहिजे. हा, नाही तर नुसतं ऋषी असं नाव घेऊन पळायचं नाही. आणि हे प्रमिला, हिला 4-5 चांगले उखाणे शिकवून ठेवा. हो, शिकवते मी. त्याची काहीच गरज नाहीये. म्हणजे मार्केटमध्ये पुस्तकं मिळतात उखाण्याची. मी तुला गिफ्ट करेन ना 3-4. हो का वहिनी? त्या वेदपेक्षा ना मला ह्याचीच तयारी जरा जास्त दिसतेय. हो हो, ह्या सौर्याचा काय भरोसा नाही. हो, उद्या एखादी पोरगी दारात घेऊन येईल आणि म्हणेल, बघा माझी बायको. आजी अगं असं केलं तर बाबा मारतील मला. नाही, एक काम करतो, तू ना 2 लग्न कर. हो, एक तुझ्या पसंतीचं आणि एक दादाच्या पसंतीचं. वा, हा, म्हणजे आठवडाभर हळद चालते आपली. ए भिकाजी, हा, अरे ते वाजंत्री आणि सनईवाल्याला सांगितलं ना? हो, सगळं सांगितलंय. आणि ते आपले आप्पा आचार्य येणार आहेत वेळेत. बेस्ट. बरं झालं. आणि नाही, तुम्ही देवक वगैरे आणलंय ना? हा हा, कारण देवा धर्माचं व्यवस्थित झालं पाहिजे. आयत्या वेळी धावाधाव करू नका. काही काळजी करू नका आईसाहेब. देव देवक पूजेचं सामान सगळं तयार आहे. मला वाटतं ही खूप थकली आहे आणि उद्या सकाळी लवकर उठायचं पण आहे. तर आम्ही निघू. चल जा बाळा. चल. आईश, मी पण जाऊन झोपतो आता. हा, झोप. खूप काम केलंय आज. हो, झोपा. चल चल, आई तू पण झोप. हो, ये. चालेल. चौकश. तुम्ही पण लवकर झोपा रे. हो, हा, जागत बसू नका. हो. वहिनी, हा, काय झालं? स्वस्त दिसतंय. भाऊजी बघा ना, आता आज हळदीचा कार्यक्रम झाला. अख्ख्या कार्यक्रमात वेद नव्हता आणि अजूनही घरी आलेला नाही. अहो, पण तुमच्या सोबतच गेला होता ना तो उष्टी हळद आणायला. हो बरोबर आहे, पण काहीतरी महत्वाचं काम आहे, नंतर येतो म्हणाला. हा, येईल ना. हा, तुमची काही बाकीची कामं असतील तर आटपाती. बरं, तो दादा झोपलाय, तुम्ही कशाला चालतंय? जाओ, आराम करा. उद्या सकाळी आपल्याला लवकर जायचं हॉलवर. हा बघा, त्याच्या हाताला काहीतरी लागलंय. मी बघून येतो. नाही नाही भाऊजी, तुम्ही जा झोपायला, मी बघते. ठीक आहे. अख्खं जग स्वार्थी आहे. एखाद्याला जीव लावणं मूर्खपण आहे. काय
का मी तिच्याकडे ओढला गेलो? का का जीवाचं हाण केलं? कशासाठी? अख्खं जग खोटारड आहे, अख्खं जग स्वार्थी आहे, अख्खं जग स्वार्थी आहे. शांत हो बाळा, शांत हो. काय झालं? असं चिडवून रागावून काही होतं का? अख्खं जग मतलबी आहे ग. असं नको बोलूस. काय झालं मला सांगशील का? काय सांगू? सगळं संपलंय आता. माझ्या स्वप्नांचा, माझ्या विश्वासाचा चुराडा झालाय ग. शून्य उरलंय, शून्य. वेद, हे बघ, तुझ्यासारख्या कर्तृत्ववान मुलाच्या तोंडी अशी निराशेची भाषा शोभत नाही. एवढा त्रागा करण्याचं काय कारण आहे? जेव्हा परकी माणसं फसवतात नाही तेव्हा नाही त्रास होत, पण आपला माणूस जेव्हा आपल्या अस्तित्वावर डांबर फासतो ना तेव्हा त्रास होतो आहे. धोका, विश्वासघात मला नाही सहन होत ग. पण नलीने मात्र आज माझ्यासोबत तेच केलं. नलीने? आई, मी नलीवर मनापासून प्रेम केलं. हा माझा गुन्हा आहे का ग? काय बोलली नली तुला? खूप काही बोलली ग. मला जे पटलंय, सुंदर दिसणाऱ्या नागिनीच्या मनात ना फक्त विष असतं, फक्त विष. नलीच्या मनात सुद्धा फक्त विषच आहे. ठीक आहे ग, चुका झाल्यात आपल्याकडून, पण त्याच्यासाठी मी आपल्या माणसाचा अपमान सहन करणार नाही. तुला माहितीये, बाबांबद्दल बोलताना ती अरे तुरेनं बोलली. कोण आहे ती? काय समजते ती स्वतःला? दिसतंय तितकं हे प्रकरण सोपं नाहीये. नलीकडून जिवारी घाव घेऊन आलाय वेद. ती मला काय बोलली माहिती? तिला ना माझ्या खांद्यावर प्रेमाची बंदूक ठेवून खोत घराण्याला उद्ध्वस्त करायचं होतं. बाबाराव खोट्याला धडा शिकवायचा होता तिला. तिला माझ्याविषयी काही वाटत नाही, ते सगळं नाटक होतं. मग आता इतका मोठा विश्वासघात घेऊन मी कसा जगू ग? वेद, हे बघ, शांतपणे विचार कर. असं लगेच निर्णयापर्यंत यायचं नाही. प्रेमात ही अशी भांडणं होतात. झालीयत ग, सतत आमच्यात भांडणच झाली आहेत. आज मला कळलं की तिच्यात किती गरळ भरली आहे, ती आतून किती वाईट आहे ना हे आज कळतंय मला. आई, मी मनापासून प्रेम केलं होतं तिच्यावर, आणि तिने काय केलं? खोत घराण्यावर सूड उगवण्यासाठी माझा वापर केला. ठीक आहे का, मला नाही फरक पडत. तिचं प्रेम नाही मिळालं मला, मी काही मरत नाहीये, पण मी माझ्या माणसांचा अपमान नाही सहन करणार. उडत गेली ती नली. हे बघ वेद, नलीला तिची चूक कळेल, ती येईल परत. मला नाही फरक पडत आई. तिने आता माझ्यासमोर 1000 वेळा नाक जरी रगडलं ना तरी मी तिला माफ करणार नाही. कारण खोट्या माणसांना आता माझ्या आयुष्यात जागा नाही. आहे माझं काय चुकलं माहितीये? मी विश्वास ठेवला. मी मूर्ख आहे का? मी मूर्ख आहे. वेद, काय झालं? काय लागलंय तुला? बघू, दाखव, दाखव मला, दाखव रे. कसं लागलं रे? माझा अजूनही विश्वास बसत नाहीये ग की नली माझ्याशी असं वागली. शांत, मी काय सांगते ते नीट शांतपणे ऐक. आई म्हणून तुला सांगते, तुझ्या बाबांनी ऋषीचं आणि मितालीचं लग्न लावायचं ठरवलंय. मिताली तुझी पण मैत्रीण आहे, हो की नाही? त्यामुळे काही दिवस आपण हा विषय बाजूला ठेवायचा. त्यांचं लग्न छान लावून द्यायचं. हे बघ, नलीचं काय करायचं ते आपण नंतर ठरवू, पण सध्या तुला एकदम शांत राहायचं.
नली आणि वेद प्रेम प्रकरण इंटरेस्टिंग वळणावर आहे. मला या संधीचं सोनं करायला हवं. ऋषी दादा आणि मितालीचं लग्न होणार असेल, माझा दादा जर सुखी होणार असेल, तर मी वेदच्या आयुष्यातून बाजूला होईल. माझं तुझ्यावर प्रेम आहे असं मी कधी म्हणाले? माझं तुझ्यावर कधीच प्रेम वगैरे काही नव्हतं. चेंडू, असं कोणी घाबरवतं का? वेडा आहेस का? मग तू रागवतेस कशाला? अरे तू असं अचानक आल्यास आणि भॉ केलंस. घाबरले ना मी. बस गंमत केली ना मी. बघा मी तेव्हा रडलेला चेहरा करून का असतेच? म्हटलं तुला थोडं हसवावं म्हणून भाव केलं. चेंडू, पहिल्यासारखं तू हसत पण आहेस. तुझ्या डोळ्यात पाणी आलं ना की मला पण रडू येतं. चेंडू, अरे तू असा अचानक समोर आलास आणि तू भाव केलंस ना, तर घाबरले मी आणि म्हणून चिडले. सॉरी. असं नाही, पण तू एवढ्या रात्रीचं इथे का आलायस? विचारायला. काय विचारायला? ऋषी दादाचं लग्न आहे ना जय, मग घरासमोर मांडव नाही, तोरण नाही, रांगोळी नाही, दिव्यांच्या माळा नाही, खेळीचे खांब नाही. मग हे असं लग्न कसं? खरे तुझं हे सगळं तर हवंच. चेंडू, तू मला थोडी मदत करशील? हो, मदत करायला मी तयारच आहे, पण त्या बदल्यात 3 लॉलीपॉप आणि 2 आईस्क्रीम घेतो. हो का? चालेल, मी तुला लॉलीपॉप पण देते आणि आईस्क्रीम पण देते, पण तू मला नक्की मदत करशील ना? प्रॉमिस? प्रॉमिस.